चकली म्हटलं की आपण ती भाजणीची बनवतो किंवा मग तांदळाच्या पिठाची बनवतो. पण आज आपण अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात होणारी बेसन पिठाची आणि उकडलेल्या बटाट्याची चकली बघणार आहोत. चवीला अतिशय सुंदर लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे. चला मग रेसिपी सुरू करूया. इथे बघा बेसन पीठ घेतलेलं आहे मी. साधारणपणे 3 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. हे पीठ घेत असताना चाळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या निघून जातात. आणि इथे एक वाटी किंवा कप सेट करून ठेवायचं आहे, म्हणजे सगळं प्रमाण आपल्याला पिठांचं व्यवस्थित घेता येतं. आता यामध्ये टाकायचे लाल मिरची पावडर, ओवा, त्याचबरोबर चवीनुसार मीठ. कोरड्या मसाल्यांचं प्रमाण कमी अधिक आपल्या आवडीनुसार आपण करू शकता. 3 कप बेसनासाठी इथे घेतलेलं आहे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ. तांदळाची पिठी टाकल्यामुळे चकली मस्त कुरकुरीत होते. आता यामध्ये टाकायची हळद पाव चमचा, त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून धनेपूड घेतलेली आहे. धनेपूड टाकल्यामुळे मस्त चवीला होते ही चकली. आता हे कोरडे मसाले, तांदळाची पिठी आणि बेसन व्यवस्थित आपण आधी मिक्स करून घेऊयात. ही चकली अतिशय झटपट होते आणि चवीला अगदी मस्त लागते. काही जास्त साहित्य या चकलीसाठी लागत नाही. तुम्ही अगदी आयत्या वेळेला ही बनवू शकता. आता बघा इथे मी 2 चमचे तेलाचं कडकडीत मोहन या पिठामध्ये टाकलेलं आहे. यामुळे चकली मस्त खुसखुशीत होते, खूप अशी घट्ट होत नाही. आता तेल गरम आहे, त्यामुळे आधी चमच्यानेच ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे बघा 2 मीडियम साईजचे बटाटे मी उकडून घेतलेले आणि ते किसून घेतलेत. आता या पिठामध्ये त्याआधी आपण चांगले मिक्स करून घेऊयात. लगेचच पाणी टाकण्याची घाई करायची नाही. बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं, त्या मॉइश्चरमध्येच आधी पीठ आपल्याला मळण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर आधीच तुम्ही सगळं पाणी टाकलं तर पीठ खूप पातळ होतं आणि चकली सोऱ्यातून पडणार नाही. आता बऱ्यापैकी हे मळलंय मी या उकडलेल्या बटाट्यामध्येच. आता यामध्ये थोडं थोडं पाणी मी ओतत जाणार आहे. ही चकली करताना पाणी खूप कमी वापरलं जातं. ऑलरेडी आपण बटाटा टाकतोय यामध्ये, त्यामुळे पाणी बेतानेच टाकायचं आहे. या प्रकारे घट्टसर हे पीठ मळून घ्यायचे. आता सोऱ्या घ्यायचा आहे आणि त्याला आपण तेल लावून घेऊया सगळीकडून, म्हणजे पीठ देखील चिकटणार नाही सोऱ्याला आणि चकली पाडताना इझिली चकली बाहेर पडेल. आता या सोऱ्यामध्ये आपण पीठ भरून घेऊयात. त्याचबरोबर तुम्हाला अजून दुसरे दिवाळीचे पदार्थ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलवर ते उपलब्ध आहेत. बटर चकली आहे, तांदळाची चकली आहे, लाडूचे प्रकार आहेत. तर आपण ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून ते पाहू शकता. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता याची चकली आपण पाडून घेतलेली आहे.
दिवाळीच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही नक्कीच ही बनवू शकता चकली, अगदी फटाफट बनते। आता इथे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये चकली सोडूयात। खूप कडकडीत नाही तेल गरम करून घ्यायचं, मध्यम प्रमाणातच गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम किंवा मंद आचेवरच चकली आपल्याला तळून घ्यायची आहे। खूप फास्ट गॅसवर तळली तर चकली आतून कच्ची राहते आणि वरून करपते आणि बुडबुडे जरा कमी झाले की ही चकली पलटायची आणि दुसऱ्या बाजूने देखील मंद आचेवर ही तळून घ्यायची आहे। इथे आपण ही चकली बनवून घेतलेली आहे, तर नक्की तुम्ही पण या दिवाळीला ही बनवून पहा। अगदी झटपट होते, साहित्यही खूप कमी लागतं आणि रेसिपी जर आवडली तर नक्की तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।